नमस्कार, आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी क्रमांक 2 मध्ये नवीन पांडव नगर येथे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते 1,75,00,000चा रस्ता डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंबेकर, नंदू सोनार, भारती माळी, सुबोध पाटील, अमोल सूर्यवंशी, अमोल मराठे, डॉ. सुशील महाजन यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. की निवडून आल्यानंतर कामाचा शुभारंभ इथून होईल आणि शब्द तो पाळला गेलाय. आमच्या संपूर्ण पांडवनगर, मातोश्रीनगर व पंचक्रोशीतील लोकांच्या वतीने, नागरिकांच्या वतीने आम्ही सर्वजण तुमचे आभार व्यक्त करतो साहेब. आणि अशी आशा बाळगतो सर्वांच्या वतीने की यापुढे एक आमच्या छोट्या कार्यकर्त्यावर आणि संपूर्ण परिसरात तुमचं वैयक्तिक लक्ष राहील आणि महिला मंडळांच्या वतीने तुमचं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. पंचक्रोशी भागातील प्रभाग क्रमांक 2 मध्ये हा जो मुख्य रस्ता होता, मला चांगलं आठवतं, मी गणपतीच्या आरतीला आलो होतो, मागच्या गणपतीला. तेव्हा त्या ठिकाणी मी शब्द दिला होता का हा रस्ता आणि उरलेले मधले रस्ते आपण सर्व येणाऱ्या काळात मंजूर करून कामाला सुरुवात करू. त्याच्यानंतर मी परत आलो तेव्हा पाणी भरलेलं होतं पांडवनगरमध्ये, पुराचं पाणी आलं होतं. तेव्हाही मी या ठिकाणी आलो आणि तेव्हा आपलं एक लेर रस्त्याचं झालेलं होतं, खडीमुळे काम चालू होतं. तर हळूहळू आपल्याला या शहरातील सर्वच रस्ते चांगले करायचे. आता आपण रस्ते तर करतोय, परंतु या रस्त्यांचं देखभाल आपल्याला स्वतःला करायचं आहे. नाहीतर बंगला आहे, समोर घर आहे, लगेच आपल्या घराच्या समोर आपण उंच करून घ्याल आणि लगेच तिथं पाणी साचेल आणि रस्ता खराब होईल. तर याची काळजी आपण घ्यायची आहे. सर्वांनी या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थिती दिली त्याबद्दल मी आपलं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाला आमच्या जिल्ह्याचे, तर त्यावेळेलाही मी सांगितलं होतं, मी आमदार म्हणून या शहरात कधीच मिरवणार नाही, एक सालदार म्हणून मी या जनतेचं काम करेन. आणि त्याचप्रमाणे आपण कामाला सुरुवातही करत आहोत. भरपूर कामं आपले मंजूर आहेत. आता दुसऱ्या कामाचं एक उद्घाटन करायला आम्ही चाललोय. तर भरपूर कामं या शहरात आपण टप्प्याटप्प्याने करणार आहोत. फक्त तुमचं प्रेम आणि आशीर्वाद कायम भारतीय जनता पार्टीवर राहू द्या. तुम्हाला परत शब्द देतो का तुम्हाला कधीच निराश व्हावं लागणार नाही. परंतु तुमचा आशीर्वाद आणि प्रेम व्यक्तीवर नव्हे तर पक्षावर राहू द्या, भारतीय जनता पार्टीवर राहू द्या, एवढीच आपल्याला विनंती करेल. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.